ओके. आता तुम्ही लास्ट टाइम बोललो होतो ना की आपण जे काही काम करेल ना हे माया सगळं काम रेकॉर्ड करते इन द सेन्स त्याच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी राहत असतात. ओके. जसं की आपण एखादा टूल्स यूज केला. ओके. हा एक आपण रेक्टँगल घेतला, त्याला आपण स्केल अप केलं किंवा मग मूव वगैरे करतो ना. ओके. हे गोष्टी रेकॉर्ड होतात. कुठे रेकॉर्ड म्हणजे याची प्रिमिटिव्हमध्ये हे गोष्टी चेंजेस होतात. ओके. आता एक्स ॲक्सिसला ट्रान्झॅक्शन झालं, हे मूव झालं. आता वाय ॲक्सिसला होतंय. तर हे चेंजेस जे आहे ना सगळे गोष्टी इथं हे होतात, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये ते गोष्टी दिसतात. आता सेकंड थिंग की आपण फाईल लास्ट टाइमला केलेली फाईल ही रिसेंट फाईलमध्ये असेल. आपण काय रिसेंट फाईलमध्ये जातो. रिसेंट फाईल म्हणजे करंटली आपण या मायामध्ये कुठल्या कुठल्या फाईल्सवर कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं त्याची एक लिस्ट दाखवते. कशामध्ये? फाईलमध्ये, रिसेंट फाईल्स. तर आपण माया ओके हे काल आपण एक घ्यायला चालू केलं होतं प्रोजेक्टवर काम. आता याच्यामध्ये ना फक्त आपण काय केलं काल, हा जो पार्ट आहे हा फक्त कम्प्लिटली केला आणि हे बुक सेल्फ वगैरे हे प्रॉक्सीमध्ये ठेवून दिलं फक्त. ओके. प्रॉक्सी म्हणजे फक्त ब्लॉकिंग मोड. ओके. त्याला आपण स्मूथिंग वगैरे नाही दिली ना, डिटेल ॲड केलं त्याचं. आता एक पुस्तक त्याच्यातलं फक्त आपण बाहेर एक्स्ट्रॅक्ट करू, म्हणजे कॉपी करून ओके कॉपी करून अलीकडे घेतला. आता पुस्तकाचा शेप जो आहे ना तो नॉर्मली हे पुस्तक म्हणजे कसं एक टाईपचं जे असते की चारी साईडला बाइंड असलेलं नॉवेल टाईपमध्ये जे असतात ना त्या टाईपमध्ये हे बुक्स आहेत. तर ऑफकोर्स त्याला तसंच ट्रीट करायचं. आता बघा आपण राईट क्लिक करून फेस मोडमध्ये येतोय. ओके. आणि 1 Alt प्लस राईट माऊस 2 and 3. ओके. 3 फेस आपण सिलेक्ट केले. देन एक्सट्रूड फेस. याच्यामध्ये होईल काय, आता या साईडचं जे आपल्याला थिकनेस कमी पाहिजे. ओके. इथे आपल्याला इकडनं कव्हर साईड आहे. ओके. तर या साईडनं आपल्याला एक मध्ये एक्सट्रूड टाकायचं त्याला. ओके. मी फक्त एका ॲक्सिसला स्केल केलं. देन अगेन 1 एक्सट्रूड आणि याच्यामध्ये आपण पुश करूया, एक कॅव्हिटी क्रिएट होईल मध्ये. येस, गॉट इट. ऑब्जेक्ट मोड. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे. ओके. इथे जो आहे ना इथे थिकनेस क्रिएट नाही झाली, तर ते मॅन्युअली आपण एक सिंगल फेस सिलेक्ट केला इथला जो एक्सट्रूड झालेला आहे मधल्या साईडला. ओके. आणि मूव टूलने त्याला पुढं खेचूया. हे मागचं नको सिलेक्ट व्हायला. ओके. मागचा जो मोठा फेस आहे हा सिलेक्ट नाही व्हायला पाहिजे. हे फक्त आपल्याला वरच्या साईडची जी विड्थ आहे, ओके, बुकच्या कव्हरची जी काही फ्रंट कव्हर असते त्याला पुठ्ठ्याचा जो काही पार्ट असतो हेवी, ओके, तर त्याची फक्त आपल्याला हे करायचं आहे. ओके. अजून एक गोष्ट आता नोट करायची आहे गोष्ट की याचे जे कॉर्नर्स आहेत, ओके, इमेजमध्ये बघा हे थोडेसे सॉफ्टेन आहेत, एकदम हार्ड एजेस नाहीत असे. ओके. यावेळेस नॉवेल टाईपमध्ये किंवा मग जसं की मोठी पुस्तकं जी असतात ना त्याला बाइंडिंग थोडीशी हेवी असते. तर या कॉर्नरला आपल्याला बेवेलिंग द्यायची. जे आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं बेवेलिंग कशी करायची. बेवेलिंग शिफ्ट प्लस राईट क्लिक. देन हे आपल्याला विंडो भेटेल बेवेलचा. ओके. बेवेलच्या विंडोमध्ये आल्यानंतर प्रॉपर्टीमध्ये आपण जाऊन त्याला अप्लाय करू. ओके. अप्लाय केल्यानंतर एक दुसरा विंडो येईल. ओके. हा विंडो आपण कट करून टाकू. हा विंडो याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे ना ते कॉर्नर राऊंड करण्यासाठी, आपल्याला कॉर्नर राऊंड करताना त्याचं डिस्टन्स कमी जास्त करण्यासाठी फ्रॅक्शनचा यूज होतो. आणि नंबर ऑफ सेगमेंट्स आपण त्याला 2-3 देऊ. दॅट्स इट. ऑब्जेक्ट मोड. आता हा जो लाईट पडतो ना याच्यावर, ओके, लाईट जो ग्लो होतो बघा इथे हार्ड येते. ओके. अजून एक बेस्ट ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेटर व्ह्यू करता येईल. रेंडरिंग अँड
पॉली मॉडेलिंग ॲम्बियंट. ओके, ॲम्बियंट ऑक्लुजन, त्याच्यामध्ये ना शॅडो जास्त क्रिएट होईल स्ट्रॉंगली. ॲम्बियंट स्पेस, येस. ओके, ॲम्बियंट स्पेस ऑन केल्यानंतर काय होते आणि ऑफ केल्यानंतर काय होतं, एक कॅव्हिटी क्रिएट होते बघा इथे. ओके, हलकीशी शॅडो क्रिएट झाली, त्याच्यामुळे गोष्टी इंटरेस्टिंग होतात. आता डिटेलमध्ये जायचं आपण थोडंसं. ओके, काल आपण प्रॉक्सी लेवलला हे पाहिलं होतं गोष्टी. आता थोडंसं डिटेल करू. एकच पुस्तक करायचं अगोदर, एक नॉवेल वगैरे, आणि त्याला डिटेलमध्ये काम करूया. देन सिलेक्ट दिस वन, पूर्ण लूप सिलेक्ट करून गेलो डबल क्लिक करून. ओके, हा लूप पण ना एवढा शार्प एजेस नसतो. बेवलेज आणि त्याची एकदम कमी ठेवायची. ओके, दॅट्स इट. सिलेक्ट दिस लूप, शिफ्ट होल्ड करून आपण खालचा आणि वरचा दोन्ही लूप सिलेक्ट केला. बेवेल. झिरो 0.002 005 करू. ओके, एवढं सफिशियंट आहे या ठिकाणी. हार्ड एज नकोत आपल्याला, फुल रिअलिस्टिक मध्ये असं वाटलं पाहिजे, फील झालं पाहिजे. ओके, दॅट्स इट. याच्यामध्ये थोडंसं मला वाटतं विड्थ वाईज पुस्तकाची जी आहे ना ही कमी करायला पाहिजे होती. ही फ्रंट साईडची 4. ओके, वायरफ्रेम मध्ये जर पाहिलं 4 प्रेस केलं तर आपल्याला वायरफ्रेम दिसते. थोडंसं याला कमी करू त्याची डेप्थ. ओके, ग्रे मोड, राईट क्लिक, दॅट्स इट. बस आपलं एक बुक क्रिएट झालं. आता या बुकलाच ना तुम्ही रिप्लेस करायचे असतात गोष्टी. म्हणजे आता जे काही गोष्टी आहेत ना इथे 1 2 3 4 5 हे आपण इमेज बेसमध्ये प्लेस केल्या होत्या है ना, इमेजच्या रेफरन्सने घेऊन प्लेस केल्या होत्या. एकदा क्रॉस चेक करायचं तर करू आपण. ओके, आणि इथे पण आहेत पुस्तकं काही, त्याला परत करूया. आणि दिस वन. ओके, हे एवढे सिलेक्ट केले आणि पॅनल मध्ये जाऊन शो मध्ये व्ह्यू सिलेक्टेड. ओके, व्ह्यू सिलेक्टेड जर केले ना तर आपल्याला स्क्रीन मध्ये तेवढंच दिसेल जेवढं आपण सिलेक्ट केलेलं आहे. ओके, शो आयसोलेटेड सिलेक्टेड, व्ह्यू सिलेक्टेड, परत मी केलं तर सगळं ते ऑन केलं होतं त्याला ऑफ केलं. ओके, परत मी करतोय बघा, शो आयसोलेट सिलेक्टेड, व्ह्यू सिलेक्टेड, तेवढेच एलिमेंट आपले व्ह्यू मध्ये राहतील जेवढे सिलेक्टेड आहेत. ओके, देन आता त्याची कॉपी बनवायची. जस्ट कॉपी आणि याचा पिवोट चेंज करायचा. ओके, पिवोट कसं चेंज करायचं आहे की मॉडिफाय सेंटर पिवोट. ओके, ऑब्जेक्टच्या सेंटरला पिवोट आपल्याला पाहिजे असेल तर असं आपल्याला चेंज करता येईल. पण आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण बुक बनवलं हे जशाल तसं या प्लेसला त्याला स्नॅप करून ठेवायचं आहे. तर याचा पिवोट जो आहे एका कॉर्नरला जर असेल ना तर तो जास्त बेटर. म्हणून आपण त्याचा पिवोट चेंज करू. पिवोट म्हणजे काय असते, पिवोट म्हणजे त्या ऑब्जेक्टचा बॅकबोन असतो. ओके, ज्याच्यावर आपण त्याला रोटेट, स्केल, त्या सेंटर पोझिशनवरनं तो होत असतो. देन मूव, याच पोझिशनवरनं तो मूव होतो. तर हा जर पिवोट आपण चेंज केला तर त्याची पोझिशन म्हणजे तसंच वर्कआउट तसंच होणार आहे, फक्त दुसऱ्या पोझिशनवरनं ते फंक्शन करेल. जसं की पिवोट चेंज करायचं असेल तर डी फॉर ॲक्टिव्ह पिवोट अँड व्ही फॉर स्नॅप पिवोट. ओके, फक्त डी दाबून ठेवायचं आणि व्ही होल्ड करायचं, व्ही फॉर विक्ट्री. देन याला कुठेही स्नॅप करा वर्टेक्सला, हा स्नॅप होईल. ओके, डी अँड व्ही, डी फॉर ॲक्टिव्ह पिवोट अँड व्ही फॉर स्नॅप पिवोट. ओके, आता सोपं काय होईल माहिती आहे का गोष्टी, की आपण एका कॉर्नरला घेतलं आणि या
याला फक्त आपल्याला स्नॅप करायचं आहे. जस्ट कॉपी केलेलीच आहे आपण. याला जर दाबलं आपण, ओके, व्ही प्रेस केलं आणि इथे आपण स्नॅप करू शकतो त्याला कुठल्याही